नमस्कार, नादीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण गणपती बाप्पाचा प्रसाद म्हणून विशेष चॉकलेटचे मोदक बनवत आहोत। हे मोदक बनवायला अतिशय सोपे आहेत, अगदी कमी वेळेमध्ये तयार होतात आणि लहान मुलं तर ते खूप आवडीने खातील। हॉटेलमध्ये जे मोदक आपल्याला 300 रुपये पाव मिळतात, तेच मोदक आपण इथे अगदी कमी खर्चामध्ये, कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये करणार आहोत। चला तर अधिक वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवीन रेसिपीसाठी नादीप्स किचनला सबस्क्राइब करा। चॉकलेट मोदक बनवण्यासाठी इथे एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये बिस्किटचं पावडर टाकत आहे। इथे मी मारीलाइट बिस्किटचं पावडर घेतलं आहे। असं कुठलंही प्लेन बिस्किट जसं की पार्लेजी, मारीलाइट याचं तुम्ही पावडर बनवून घेऊ शकता, फक्त बिस्किट नमकीन नसावं। हे मिक्सर मध्ये मी अगदी बारीक केलं आहे। या पद्धतीने कुठलंही प्लेन बिस्किट ज्याला क्रीम नसेल किंवा फारसं गोड नसेल असं तुम्ही घेऊ शकता। आपण चॉकलेट मोदक बनवत आहोत, त्यामुळे यामध्ये चॉकलेट पावडर टाकूया। इथे मी कोको पावडर टाकत आहे। यामध्ये मी छोट्या चमच्याने 3 चमचे कोको पावडर घेतला आहे। तुम्ही कोको पावडर ऐवजी डार्क कंपाऊंड, व्हाईट कंपाऊंड सुद्धा वापरू शकता। आता इथे मी मिल्क मेड घेतला आहे। हे मिल्क मेड मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतं। यामध्ये मिल्क मेड टाकून तुम्हाला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता मिल्क मेड किती टाकायचं, तर मिल्क मेड टाकून याचा आपल्याला घट्ट असा डो तयार करता आला पाहिजे, एवढे मिल्क मेड टाकायचं। जर तुम्हाला पूर्ण मिल्क मेड वापरायचं नसेल तर थोडंसं दूध वापरू शकता। जर तुमच्याकडे कोको पावडर आणि मिल्क मेड दोन्ही नसेल तर काय करायचं, कोको पावडरच्या ऐवजी तुम्ही कुठलीही डेअरी मिल्क, कॅडबरी घेऊ शकता। ती गरम दुधामध्ये मेल्ट करून यामध्ये ऍड करू शकता आणि मिल्क मेड ऐवजी तुम्ही गॅसवर दूध ठेवून त्यामध्ये साखर टाकून बासुंदी सारखं ते घटसर बनवू शकता आणि ते यामध्ये यूज करू शकता। आता तुम्ही डायरेक्ट दूध आणि साखर यामध्ये यूज करू शकता, पण बासुंदी सारखं घटसर ते बनवल्यानंतर त्याला मिल्क मेडची चव येईल, त्यामुळे तसं ते बनवायचं। इथे आपला डो तयार आहे। या पद्धतीने मी सॉफ्ट असा हा डो तयार करून घेतला आहे। आता इथे सेकंड बाउल मध्ये आपण सारण बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे। आता यामध्ये मी थोडीशी तुटी फ्रुटी टाकत आहे। यामध्ये तुटी फ्रुटी टाकणं ऑप्शनल आहे। आता यामध्ये अगदी 2 चमचे मी पिठी साखर टाकत आहे। तुमच्याकडे जर तुटी फ्रुटी नसेल तर तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता किंवा चोको चिप्स टाकले तरी चालेल किंवा चॉकलेट क्रम्स टाकले तरी चालेल। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मोदकाच्या सारणात सुद्धा चॉकलेटचा फ्लेवर येण्यासाठी यामध्ये मी चॉकलेट सिरप टाकत आहे। आता हे आपण चॉकलेट सिरप पासून, खोबऱ्यापासून सारण बनवलं आहे, पण जर तुम्हाला असं सारण बनवायचं नसेल तर याऐवजी तुम्ही डायरेक्ट चॉकलेट यूज करू शकता। आता यामध्ये आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे संपूर्ण खोबऱ्याला चॉकलेट सिरप व्यवस्थित लागेल। यामध्ये अंदाजे मी 3 ते 4 चमचे चॉकलेट सिरप टाकला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर तुम्ही ते पाहू शकता, सारणाचा कलर चेंज झाला आहे, म्हणजे खोबऱ्याला चॉकलेट सिरप व्यवस्थित लागलं आहे। इथे आपले हे सारण तयार आहे। आता आपण लगेच मोदक करायला घेऊया। तर अगदी सोप्या पद्धतीने इथे आपला चॉकलेटचा डो तयार आहे, सोबतच सारण सुद्धा तयार आहे। आपण आता लगेच मोदक बनवायला घेऊया। त्यासाठी इथे मी मोदकाचा साचा घेतला आहे। तुम्ही कोणताही मोदकाचा साचा यूज करू शकता। याला आता थोडंसं तुपाचं बोट लावून घेऊया। साशाला तूप लावल्यामुळे मोदक त्यामधून सहज सेपरेट होतो। हा साशा या प्रकारे बंद करायचा आणि हातामध्ये छोटासा चॉकलेटचा डो घ्यायचा आहे आणि या प्रकारे हातामध्ये तो प्रेस करून मोदकाच्या साशामध्ये आतल्या बाजूने तो टाकून हाताने एकसारखा सर्व बाजूने तो लावून घ्यायचा। हा चॉकलेटचा डो सर्व बाजूने एकसारखा लागला गेला पाहिजे, नाहीतर त्याला क्रॅक पडतील किंवा मोदक फुटू शकतो। हा चॉकलेट डो व्यवस्थित लावल्यानंतर यामध्ये आपण सारण भरूया। जेवढं त्यामध्ये शक्य होईल तेवढं तुम्ही सारण टाकू शकता आणि वरच्या बाजूने या प्रकारे हे पॅक करायचं। मोदक व्यवस्थित बंद करण्यासाठी हातामध्ये अजून थोडासा डो घेऊन मी तो व्यवस्थित बंद केला आहे। या पद्धतीने तुम्हाला हा व्यवस्थित बंद करायचा आहे। आता हा मोदक मी तुम्हाला ओपन करून दाखवते। तुम्ही पाहू शकता, अलगद साशामधून मोदक सेपरेट झाला आहे आणि किती सुंदर आणि सुरेख दिसत आहे। मोदकावर विशिष्ट प्रकारची एक चॉकलेटची चमक आहे। एकदम सुंदर हा मोदक दिसत आहे आणि तोंडामध्ये टाकल्यानंतर प्युअर चॉकलेटची फील येते। तर हा मोदक साईडला आपण डिश मध्ये ठेवूया आणि राहिलेले सर्व मोदक याच प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। आता आपण सेकंड मोदक बनवून घेऊया। त्यासाठी साशामध्ये या प्रकारे हे सारण भरून घेत आहे।
सारण व्यवस्थित भरल्यानंतर आपल्याला हा मोदक आधी दाखवल्याप्रमाणेच पॅक करून घ्यायचा आहे किंवा वरच्या बाजूनी तो व्यवस्थित बंद करायचा आहे। मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही खोबऱ्याच्या सारणाऐवजी चॉकलेट सुद्धा यूज करू शकता। आता हा सुद्धा तुम्हाला मी ओपन करून दाखवते। हा सुद्धा बघा किती सहज साच्यातून अलगद सेपरेट होत आहे। आपण साच्याला सुरुवातीच्या मोदकालाच तूप लावलं होतं, त्यानंतरचे मोदक बनवताना आपण पुन्हा तुपाचा यूज केला नाही, तरी पण हे मोदक अगदी सहज साच्यातून सेपरेट होतात। तुम्ही पाहू शकता हा सुद्धा मोदक किती सुंदर दिसत आहे। याच पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेणार आहे। तर इथे आपले सर्व मोदक बनवून तयार आहे। तुम्ही पाहू शकता सर्व मोदक एकसारखे आले आहेत आणि कलर सुद्धा अगदी अप्रतिम आला आहे। चव सुद्धा प्युअर चॉकलेट मोदकची आहे। हे मोदक तुमच्या मुलांना खूप आवडतील, घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आवडतील। तर तुम्ही गणपती बाप्पांसाठी प्रसाद म्हणून हे मोदक नक्की करून बघा। मोदक कसे झाले कमेंट्स करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।